डेटा ट्रान्सफर करताना सगळा डेटा उडाला. थोडं डेकोरेट करायचं आहे घर. झालं करता म्हणजे पॅक करून. नमस्कार मंडळी, मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते. ॲक्च्युली हृदयचा बर्थडे आहे, तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये कळालंच असेल 15 जानेला. तर त्याचीच धावपळ चालली आहे आणि गेला आठवडाभर आमचं तेच चालू होतं की गोष्टी हळूहळू आम्ही जमा करत होतो, कारण हृदयच्या बाबांना ऑफिस आहे तर सुट्टी नव्हती स्पेसिफिक अशा भेटत. तर संध्याकाळी 5 नंतर आणि दुकानं बंद होतात, मग तेही थोडं डिफिकल्ट होत होतं करणं. तर आता म्हटलं थोडी ग्रॉसरी शॉपिंग बाकी आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आल्यात बर्थडेसाठी. इथे आपली ग्लेनरॉयमध्ये फ्रेंड्स आहेत, म्हटलं त्यांना इन्व्हाइट करूया आपण बर्थडेसाठी. बर्थडे मंडेला येतोय पण इथे सुट्ट्या नाही आहेत, मग सगळ्यांना संडेलाच इन्व्हाइट केलं आहे. तर मग संडेला मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट करू, ते तुम्हाला मी दाखवेलच. ब्लॉग थोडा लेट येईल कारण खूप धावपळ चालू आहे आणि आज रात्रभर मला वाटतं जागूनच सगळं डेकोरेशन करावं लागणार, कारण हृदय झोपल्याशिवाय काहीच करता येणार नाही आहे. तर बघू, आता थोडी शॉपिंग करतो. आणि आम्ही ॲक्च्युली ना मिनी ब्लॉग केलेला एक बर्थडेच्या शॉपिंगचा आणि खूप मस्त होता तो, झाला असता पण डेटा ट्रान्सफर करताना सगळा डेटा उडाला. आय डोंट नो हाव कसं झालं ते, आणि तो अनफॉर्च्युनेटली नाही होऊ शकला व्लॉग. पण नो इश्यूज, आपण इथून पुढचा करू. तर बघूया, आता थोडी ग्रॉसरी शॉपिंग बाकी आहे, ती घेऊन येते आणि तिथे काय काय भेटतं, कसं कसं भेटतं ते तुम्हाला मी दाखवेल. तर स्टे ट्यून. माझा आवाज जास्त क्लिअर येणार नाही कारण बाजूला गाड्या चालू आहेत. सकाळी थोडं कोल्समधून सामान आणलं आणि तर मला थोडं चालताच येत नाही आहे कारण उथळ आहे. तर बघूया, आता पटापट सामान घेऊन यावं लागणार आहे कारण दोघंच असल्यामुळे ना ॲक्च्युली खूप दमायला होतं आहे. आणि इंडियामध्ये कसं सगळे सांभाळायला असायचे हृदयला वगैरे, तर आरामात गोष्टी होऊन जायच्या. पण इथे त्याला बघून सगळं करायला थोडं डिफिकल्ट जात आहे. तर येतात हृदय आणि हृदयचे बाबा मागून. तर चला, तर आम्ही आलो आता इंडियन स्टोअरमध्ये आणि खूप मोठं स्टोअर आहे हे, आपल्या जवळच आहे आणि ग्लेनरॉयमधलं सर्वात मोठं आहे. तर पटापट गोष्टी घेऊन लवकर निघूया, कारण हे बघा हे चालू होतं इथे आलं की इकडच्या गोष्टी तिथे, तिकडच्या गोष्टी इथे. चला. हॅलो. तर माझं बऱ्यापैकी सामान आता घेऊन झालं आहे आणि मी दाखवलं तुम्हाला. तर आता निघूया घरी पटकन बिलिंग करून. कसुरी मेथी मी बघत होते पण मला काही भेटतच नाही आहे. असो, विदाउट दॅट बनवूया आपण, छान होईल. तर काय चाललंय? व्हॉट आर यू डुईंग? चला बिलिंग करूया. माझी सर्वात फेवरेट गोष्ट भेटली आहे मला, लिज्जत पापड. तर 8:45 वाजले तरी आता. तर ग्रॉसरीचं सामान घेतलं इंडियन स्टोअरमधून, त्यानंतर कोल्समध्ये आलो. उरलेलं जेवढंही सामान घ्यायचं होतं सगळं झालं आहे आणि थंडी आहे आणि हृदयला झोप आली आता. तर आता बऱ्यापैकी सगळं सामान घेऊन झालं आहे आणि आता निघालो आहे घरी जाऊन जेवून हृदयला झोपवणार. घरी साफसफाई करायची आहे थोडीफार, ती करणार आणि थोडं डेकोरेट करायचं आहे घर. तर ते रात्री करू, तर मी तेव्हा भेटते तुम्हाला डेकोरेट करताना. सी या. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आता वाजलेत रात्रीचे 1:30. घरी आलो, जेवलो वगैरे, हृदयला झोपवलं, मग थोडासा पसारा आवरला, बऱ्यापैकी रूम आवरलाय आणि किचनमध्ये बरंच सामान आहे. म्हटलं आता मस्तपैकी आंघोळ केली, म्हटलं आता चहा घेऊया. हृदयच्या बाबांचं फेवरेट आहे ते
काही असेल तर आधी चहा पाहिजे. म्हटलं आधी चहा घेऊया, फ्रेश होऊया मस्तपैकी आणि मग डेकोरेशनला लागूया. तर बघूया कसं होतं आपलं डेकोरेशन. छानच होईल. दोघंच आहोत यावेळेस. मागच्या वेळेस खूप लोक होती सगळी. तुम्ही हृदयचा जर बर्थडेचा व्हिडिओ बघितला असेल तर आमची अख्खी फॅमिली होती. तसं मी तुम्हाला मगाशी ब्लॉगच्या स्टार्टला बोलली की पॉटलकच्या वेळेस जे फ्रेंड्स होते तर त्यांना इन्व्हाइट केलंय तर विथ फॅमिली. तर सगळ्यांना पॉसिबल नाही होतं उद्यानं, पण बऱ्यापैकी येत आहेत ज्यांना पॉसिबल होत आहे ते. तर छान वाटेल त्या. आणि बघू काय काय आता थोड्या वेळाने आता घेतो. चहा झालाय, चहा देते बाबांना हृदयच्या आणि मग आम्ही डेकोरेशनला स्टार्ट करतो. तर आता आपला चहा रेडी आहे. दिसतोय का? हो आहे. आणि हृदयचे बाबा सामान आणायला गेलेत. ॲक्च्युली हृदयच्या हातीने लागो म्हणून त्या रूममध्ये कबडमध्ये वरच्या कप्प्यात मी ठेवलेलं. तर मग आता ते सगळं गोळा करायचं आणि घेऊन यायचं. आणि आता अराउंड 1:50 झालेत रात्रीचे आणि बाबा आलेत सामान घेऊन. तर आता बघू, आता थोडं आम्ही फटाफट करून घेतो, नाही तर सकाळी परत उठायला प्रॉब्लेम होईल. Wow, good. तर आम्ही हे हृदयच्या नावाचे लेटर्स घेतले, वुडन आहेत. तर बघूया, विचार करतोय कसे ऍडजस्ट करायचे वॉलवरती, कारण व्हाईट कलर आहे ना, तर खाली काहीतरी बॅकग्राऊंड द्यावं लागेल, नाहीतर ना दिसून नाही येणार, नाही दिसणार. काहीतरी बघूया, जुगाड करूया, काहीतरी कलरफुल काहीतरी पेपर वगैरे काहीतरी खाली लावावं लागेल. वाचली रे कविता, थोडक्यात वाचली, थोडक्यामध्ये वाचली. माझी मेहनत पाण्यात जाईल. आताशी एवढंच झालंय. हॅपी बर्थडे लावून हे नाव लिहून आणि बलून्स फुगवलेत, अजून बरंच बाकी आहे. आणि 4:45 वाजलेत. हृदय उठायची वेळ आली आणि आमची झोपायची अजून. तर मी गिफ्ट रॅप करून घेते, म्हटलं रिटर्न गिफ्ट. तर गर्ल्ससाठी ना आम्ही असं मस्त ह्याचा सेट घेतलाय, पेन्सिल आणि इरेझरचा सेट आहे. आणि बॉईजसाठी अशा कार्स आहेत किंवा असं हे छोटे स्पिनर्स टाईप आहे. आणि हे पझल घेतलंय. तर बघू, मी पटापट आता रॅप करून घेते, खूप लेट झालंय. गिफ्ट्स माझे पॅक करून झालेले, आता मी पटकन बलून्स ग्लो करायला हेल्प करते. तर असं केलं होतं आम्ही छानसं छोटंसं डेकोरेशन हृदयसाठी. आणि त्याचे खूप क्यूट पिक्स आम्ही ना प्रिंट करून आणले होते आणि बलून्स बरोबर ते लावलं होते. तर छान वाटत होतं बघायला पण. आणि माझा ॲक्च्युली प्लॅन होता की खूप सारे बलून्स लावायचे होते मला बॅकड्रॉपला, पण वॉल थोडी रफ होती ना आणि हे बलून्स लावतानाच ते फुटत होते. तर नशीब ते तसं काही केलं नाही, हृदयच्या बाबांचं ऐकलं नाही, तर काही खरं नव्हतं. आणि हृदयसाठी ना मी काही लाईन्स पण लिहिल्या होत्या आणि त्यावर ना एक शॉर्ट व्हिडिओ केला आहे. तर तोही आपल्या शॉर्ट्समध्ये जाऊन तुम्ही बघा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला तो. आणि सगळा पसारा आवरून झोपायला आम्हाला सकाळचे अराउंड 6 वाजले. आणि सकाळी उठल्यावर हृदयचं एवढं छान रिॲक्शन आलं की आमचा सगळा थकवाच निघून गेला. आणि असं म्हणजे वाटलंच नाही की दमलो वगैरे आहे. आणि दिवस पण एकदम मस्त गेला नंतर पुढचा. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही डेकोरेशन कसं वाटलं ते.
असं वाव, अरे बापरे. You like it? तर दिवसभर तो असा स्वतःचे फोटोज वॉलवर बघत होता. त्याला खूप मस्त वाटत होता आणि ते बघून आम्हालाही खूप छान वाटत होतं. बेबी हृदय आबाजी टू यू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग नाही, दुपार झाली आहे, गुड आफ्टरनून. जेवण वगैरे सगळं रेडी झालंय आणि आता फक्त सलाड कट करून ठेवते म्हणजे पटकन जेवायला येईल. तोपर्यंत असंच चिप्स वगैरे आणि कपकेक्स वगैरे दिलेत मुलांना खायला. तर आता आणि हृदयचं नुसतं हे खायचं ते खायचं. बर्थडे बॉय इज रेडी. हाय रिदू. तर बघू, पटापट सलाड करते आणि मग थोडंसं गार्लिक ब्रेड वगैरे बनवायचं आहे आणि मग भेटते पुढे. तर स्नॅक्समध्ये मस्तपैकी कलरफुल मफिन्स होते, चॉकलेट कुकीज ठेवलेल्या, परत वेफर्स होते, नाचोस होते, टमॅटो साल्सा होता, प्रेट्झेल होतं, काही गमीज होते आणि चॉकलेट्स होते परत, आणि ऑल्सो काही सॉफ्ट ड्रिंक्स होते आणि सगळे फ्रेंड्स आलेले. तर छान वाटलं सगळे आलेले ते आणि छान एन्जॉयही केलं सगळ्यांनी. ऑल्सो हृदयनी पूर्णतः सगळे पदार्थ ट्राय केले. तो कसला घालतो? नाही घालणारच नाही तो. कपडे घालायला मागत नाही, ते कधी घालेल. हॅलो गाईज. तर आता स्नॅक्स वगैरे खाऊन झाले आहेत आणि म्हटलं की हृदयचा मूड चांगला आहे तर केक कट करून घेऊया. तर आरतीचं ताट रेडी केलंय आणि स्वीटमध्ये कपकेक घेतलाय मी. तर बघूया, पटकन आता केक कट करून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो किती मजा येते आता. चलो चलो, केक खायचा. केक हे ना खाऊ. केक केक खायचं. हां, हळूहळू चल, आरामात. हृदय चलो, केक 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 केक. चलो, कुणाचा आहे बर्थडे? बर्थडे कुणाचा आहे? लास्ट बर्थडेला या पिल्ल्याला एवढं काही कळत नव्हतं, पण ह्या बर्थडेला ना तो खूप ऑब्झर्व करत होता आणि बर्थडे विश केल्यावरती ते त्याला खूप आवडत होतं आणि त्याचे रिॲक्शन्सच खूप छान वाटत होते बघायला. वेट, नो टचिंग. नो टचिंग विदे. वेट. डोळ्यात नको जायला ना. इथे ओवाळणीच्या प्लेटमध्ये ना तो काहीतरी मागत होता आणि आम्हाला असं वाटत होतं त्याला स्वीट पाहिजे त्याच्यातलं, पण तुम्हीच बघा त्याने काय घेतलं आणि काय केलं ते. त्याला पप्पा करायचा. आजीला कर. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आजीला कर बाप्पा. कोणाला पप्पा करतो? आजीला बापरे, आई पप्पा करतोय. ओके. व्हेरी गुड. तरी येस येस, आपण खायचं.
आम्हाला केक दे पोटामध्ये येस केक खायचा केक हाफ बर्थडे येस बर्थडे तुला तर काहीतरी पाहिजेच आहे का प्रत्येक वेळेस हा मी देते तू कर ये बेबी जो उभं राहणार त्यालाच गिफ्ट देणार स्टँड स्टँड बरायचं ओके अजून पाहिजे तर लंचमध्ये बर्थडे केक तर होताच बरोबर होते पराठे मटर पनीरची भाजी गुलाबजाम होते स्वीटमध्ये सलाड होतं जिरा राईस होता तडका डाळ होती पापड होतं लोणचं होतं आणि छान झालेलं जेवण पण व्हिडिओ चालू तुला दुसरं थँक्यू ओके ओके थांब ओके ओ 2 पॅक झालंय हा हे या गाथा दीदीला द्या हे गाथा दीदी Thank you. Here's your present. थँक्यू बोला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे Happy birthday. Happy birthday. समाज ते देखाव्या समाज अरे तो छोटा है ना बरोबर तर इथे बघा हृदयने पप्पा केलेलं माझ्या कपाळाला तसंच आहे तर सगळे आले छान वाटले आणि हृदयने पण खूप एन्जॉय केलं आणि मुलं सगळी एकत्र होती तर त्याला पण खूप मस्त वाटलं
पण जेव्हा सगळे गेले ना त्याच्यानंतर त्याला रिअलाइज झालं नाही, तेव्हा नंतर खूप रडला. हेलो गाईज, तर हो असा होता आमचा दिवस. छान होता, मजा आली आणि सगळे आलेले आणि हृदयनी पण खूप एन्जॉय केलं आणि खूप बरं वाटलं सगळे आलेले. तर जेवणामध्ये सगळे बिझी झालो की नंतर शूट करणंच थोडं पॉसिबल झालं नाही. खूप गडबड गोंधळ होता पण मस्त वाटलं. म्हणजे अगदी आपल्या भारतात जसं एखाद्या सणावाराला कसं गडबड गोंधळ असते किचनमध्ये, आज तसं अनुभवलं आणि मस्त वाटलं सगळ्यांना भेटून बोलून. आणि कसा दिवस संपला कळालंच नाही. आणि हृदयही 2 वर्षाचा झाला, आता होईल म्हणजे उद्या. तर आम्ही आदल्या दिवशीच केला जसं मी तुम्हाला बोललेली, कारण टाईम नाही आहे, म्हणजे सुट्ट्या नाही आहेत मंडेला, तर पॉसिबल नाही होते ना सगळ्यांना, म्हणून म्हटलं पण आज बोलवूया. तर हो असा होता आमचा दिवस आणि होप तुम्हाला आवडला असेल. आणि येस, आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया तुम्हाला एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.